तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वाशिम शहरातील महात्मा फुले मंगल कार्यालयात संत रामपालजी महाराज यांच्या प्रेरणेतून आयोजित विशाल सत्संगाला शहरासह परिसरातील मोठ्या संख्येने श्रद्धाळूंनी उपस्थिती लावली। संत रामपालजी महाराज यांच्या अमृतवाणीतील आध्यात्मिक संदेशामुळे परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला। सत्संगात वेद, श्रीमद भगवद्गीता, पुराणे, कुराण आणि बायबलमधील संदर्भांच्या आधारे सत्यभक्ती, परमात्म्याचे ज्ञान आणि मानवी जीवनाचा खरा उद्देश याविषयी मार्गदर्शन करण्यात आले। तसेच सदाचार, नशामुक्त जीवन, दया, परोपकार, मानवता आणि समाजात प्रेम व बंधुभाव वाढवण्याचा संदेश देण्यात आला। यावेळी उपस्थित श्रद्धाळूंनी अमृतवाणीचा लाभ घेत आध्यात्मिक व नैतिक जीवनाचा संकल्प व्यक्त केला। समाजात सद्भावना, प्रेम आणि मानवतेची भावना दृढ व्हावी अशी मंगल कामनाही यावेळी करण्यात आली। MCN न्यूज मराठीकरिता गणेश पाटील बोथे, वाशिम। नमस्कार। आज MCM ची टीम आली आहे वाशिम येथे। इथं महात्मा फुले लॉन येथे संत रामपालजी महाराजांचा भव्य सत्संग इथे चालू आहे। आतमध्ये आपण बघू शकत आहात की इथं गेट वरती सेवेदार सेवा करत आहेत। इथं पार्किंगची सुविधा आहे। इथं टू व्हीलर साठी सेवा म्हणजे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। इथं फोर व्हीलरची व्यवस्था केलेली आहे आणि आतमध्ये आपण जाऊन बघू की काय काय व्यवस्था केलेली आहे। आपण सध्या बघत आहात की बाहेर जे हॉलच्या बाहेर जे बघत आहात आपण की सध्या टू व्हीलर साठी व फोर व्हीलर साठी चांगल्या प्रकारे म्हणजे गाड्यासाठी इथं पाण्याची व्यवस्था झाली आहे। जलराम इथं भक्त आपण बघत आहात की सेवा करता येतं आणि या साईडला बघत आहे की इथं माई सेवा करता येतात। जलरामची व्यवस्था केलेली आहे। या साईडला बघत आहे की आपण व्यवस्था एकदम अतिशय उत्तमरित्या जुता व्यवस्था केलेली आहे। म्हणजे चप्पल व बूट ठेवण्यासाठी इथं व्यवस्था भक्तांसाठी केलेली आहे, पुरुषासाठी। या साईडला आपण बघत आहे की महिलांसाठी व्यवस्था केलेली आहे जुता घराची। या साईडला बघत आहे की शंका समाधानाची व्यवस्था केलेली आहे। इथं आपण बघत आहे की पांढरी माई इथं शंका समाधानाची व्यवस्था केलेली आहे। आपण बघत आहे इथं उत्तम प्रकारे इथं सर्व शास्त्र ठेवलेले आहेत। शिवपुराण, गीता, भागवत या सर्व आधारे इथं भक्तांची काही शंका समाधान केल्या जाते। कोणाच्या मनात शंका असली तर इथं येऊन त्या भक्तांची शंका समाधान केलं जाते। आपण आल्यावर बघत आहे की इथं प्रचार हजेरीची व्यवस्था आहे की इथं एंट्री झाल्याबरोबर भक्तांची हजेरी दिली जाते, नाव नंबर लिहिल्या नोट केल्या जाते। या साईडला भक्तांचे पुरुषांचे, या साईडला महिलांच्या एंट्री केल्या जाते, नाव नोंदल्या जाते। आणि आपण या साईडला बघत आहे की मागं संत रामपाल हॉलमध्ये आपण बघत आहे की संत रामपालजी महाराजांच्या माध्यमातून चालू आहे। वासुदेव आपण बघत आहे की फक्त सत्संगासाठी आलेली या साईडला माहिती व्यवस्था आहे। या साईड फक्त उपस्थित भरपूर संख्येने या जिल्ह्यातील परिसरातील भक्त मंडळी सत्संगासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत। आपण आता सध्या आलेलो हॉलमध्ये आपण बघत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचा विशाल सत्संग प्रोजेक्टच्या माध्यमातून चालू आहे। खूप वर्षानंतर किंवा वर्षानंतर सद्गुरु संत या पृथ्वीवर येतात। भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की बहुनाम जन्मानाम अंते ज्ञानवान वासुदेवम सर्वम ती सर्वात्मा भवति। बहुत जन्मानंतर कोणी ज्ञानी आत्मा माझ्या शरणमध्ये येतो आणि वासुदेव सर्व काही आहे हे सांगणारा महात्मा बहुत दुर्लभ आहे असे श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात। आणि गरीबदासजी महाराज सांगतात कोई गरम समोर जन्म करा फोटो मध्ये संतांमध्ये एकच माझा संत या गरीबाची राहत असतो, तो खरं ज्ञान देतो, वेद शास्त्र गीतानुसार ज्ञान देतो। आपण कसं बघत आहात की मोठ्या संख्येने या हॉलमध्ये या साईडने भक्त मंडळी बसली आहेत, पुरुष मंडळी या साईडने माहिती अतिशय शांतपणे संत रामपालजी महाराज यांचा सत्संग श्रवण करत आहेत।